10वीचा रिझल्ट लागलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना गुण मिळालेले चांगलेच आहेत. पण आपण त्यांना विचारून किंवा त्यांना सांगून की तू 95% सांगितले होतेस, 90च का पडले? त्या अमुक विद्यार्थ्याला एवढे पर्सेंटेज पडले, तुला एवढे कमी का पडले? किंवा कंपॅरिझन वाला क्वेश्चन आला. या पद्धतीचं काम न करता ज्या विद्यार्थ्याला जेवढे मार्क्स मिळालेले आहेत त्याचं तुम्ही अभिनंदन करा आणि थोडंसं मोटिवेट करा. कारण ती परीक्षा झालेली आहे, त्याचा रिझल्ट लागलेला आहे. त्याला आता तुम्ही कमीपणा दाखवून इथून पुढच्या भविष्यामध्ये तो जो पण परीक्षा देणार आहे त्यामध्ये त्याला डिमोटिवेट नका. आणि विद्यार्थी जर हा व्हिडिओ पाहत असेल तर विद्यार्थ्याला माझं म्हणणं एवढंच आहे की लोक बोलत असणार आहेत आणि लोकांचं आपल्याला ऐकून घ्यायचं आहे, कारण आपल्याला मार्क्स तेवढे पडलेले आहेत. ऍक्सेप्ट करा. आणि 10वीच्या मार्क्स वरती आपलं आयुष्य डिपेंड नाही आहे. 10वीच्या मार्क्स वरती आपल्याला फक्त स्ट्रीम चूज करायची आहे, सायन्स, आर्ट्स की कॉमर्स. आणि याच्यानुसार तुम्ही काय करणार आहे, पुढे करिअर चूज करणार आहे. मग 12th नंतर करिअरचा प्रश्न आहे. आता तुम्हाला तुमच्या पुढे काय करिअरचा प्रश्न नाही आहे. कमी पर्सेंटेज पडले म्हणून कोणतं कॉलेज मिळालं नाही तर डिग्री मिळणार नाही किंवा नोकरी मिळणार नाही असं काहीही नाही आहे. तो जास्त टेन्शन घेऊ नका. आणि तुम्ही जो पण स्टडी करणार आहात तो इथून पुढे चांगला स्टडी करा आणि 11-12 चांगल्यानं करा, तर तुमचं करिअर कुठं ना कुठं चांगलं घडणार आहे. आणि अशाच करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण या युट्यूब चॅनलची सुरुवात केलेली आहे. या चॅनलवरती तुम्हाला सायन्स मधील केमिस्ट्री या चॅप्टर्स मधील सर्व काही शंका, सर्व काही व्हिडिओज लवकरच अपलोड होतील. आणि स्टार्टिंग आपण ब्रिज कोर्स पासून करणार आहे. या पुढच्या 2 दिवसामध्ये ब्रिज कोर्सचा व्हिडिओ तुमच्या समोर येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. सुट्टीचा काहीतरी उपयोग करून घ्या आणि सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी पण परीक्षा दिलेली आहे, चांगलेच गुण मिळालेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो.